आला आला राजपालचा भव्य मान्सून सेल आला. सिंथेटिक साड्या फक्त 99 रुपयांपासून, काठपदर पैठणी साड्या फक्त 299 रुपयांपासून, कुशीत सूट. संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी एकच ठिकाण, HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव. कमी किंमत, उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची अखंड परंपरा. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठीच. कोपरगाव तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रात रविवार 26 जुलै रोजी एक अनोखा आणि संस्कारमय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये भारतीय संस्कृती, गुरुभक्ती आणि कुटुंबातील ज्येष्ठांविषयी आदर निर्माण करण्याच्या उद्देशानं मातृपितृ पाद्यपूजन, सरस्वती पूजन आणि श्री स्वामी समर्थ गुरुपूजन कार्यक्रम होणार आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रात परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात केंद्रातील सर्व बालकांनी आपल्या आई वडिलांसह तसेच आजी आजोबांसोबत उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी मुलांकडून मातृपितृ पाद्यपूजन, सरस्वती पूजन आणि श्री स्वामी समर्थ गुरुपूजन करून भारतीय संस्कृतीतील कृतज्ञता, आदर आणि संस्काराचा संदेश दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येक पालकांनी एक सरस्वती संच, फळ, एक कापड, 2 नारळ, 1 वख, 2 वाट्या, हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध फुले, तुळशीपत्र, खडीसाखर तसेच एक नैवेद्याचं पाकिट असे साहित्य आणण्याचं आवाहन करण्यात आलंय. हा कार्यक्रम रविवार 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता श्री स्वामी समर्थ केंद्रात होणार असून पालकांनी आपल्या मुलांसह वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले. भारतीय संस्कृतीतील आई वडील आणि गुरूंचं महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. निर्भीड न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव. कोटी ब्रह्मांड नायकम राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्रांच्या मार्गदर्शनाने येत्या रविवारी 26 तारखेला मातृपूजन, गुरुपूजन आणि सरस्वती पूजन हा कार्यक्रम सगळ्या भारतामध्ये आयोजित केलेला आहे गुरुपुत्रांनी. आणि आपण सगळे सेवेकरी यांना सगळ्यांना मी सूचित करते गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने की त्यांनी 26 तारखेला आपल्या मुलांना घेऊन आणि मातापितांनी उपस्थित राहावे, जेणेकरून मातृपितृ पूजन होईल, सरस्वती पूजन होईल आणि नंतर गुरुपूजन होणार आहे. तर यासाठी पालकांनी उपस्थित राहावे. श्री स्वामी समर्थ. काय महत्व आहे पूजनाचं ते सांगा. आता मातृपितृ पूजन मुलांना आजकाल गुरुमाऊलींचं म्हणणं म्हणजे ते सांगतात की छोट्या मुलांना संस्कार केले तर संस्कृती टिकेल. आणि आपण आजकाल बघतोय की मुलांना थोडंसं संस्काराच्या बाबतीमध्ये थोडंसं हे येतंय. तर मग गुरूंचा एकच उद्देश आहे की येणारी पिढी जी आहे त्यांना जर संस्कार दिले तर आपला संस्कृती म्हणजे आपली संस्कृती जपल्या जाईल. त्याच्यातून एक विशिष्ट प्रकारे त्यांना सुसंस्कारी आणि वळणदार मुलं तयार होतील आणि आपल्या देशाचं संरक्षण होईल. यासाठी गुरुमाऊली नेहमी मुलांवर बालसंस्कार विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरित करीत असतात. आणि आपल्या मार्गाचा मूळ उद्देशच हा आहे की बालसंस्कार वर्ग टिकून धरणे, येणाऱ्या पिढीला सुसंस्कारित करणे. यासाठी हे कार्यक्रम गुरुमाऊली राबवत असतात. श्री स्वामी. वयोगटाची किती मर्यादा आहे आणि कुठं आणि कसा कार्यक्रम होणार आहे? वयोगटाची काहीच मर्यादा नाही आहे. म्हणजे आपण छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत आपण सरस्वती मातेचं आणि मातृपितृ पूजन करू शकतो. कारण गुरूंचं पण पूजन करू शकतो. याच्यामध्ये वयाची काही मर्यादा नाही आहे. आणि बुद्धी ही सगळ्यांना शेवटपर्यंत, म्हणजे आपण म्हणतो की 50-60 वय झालं, मग आता तरी पण आपल्याला बुद्धी पाहिजे का आपल्या तोंडातून, आपल्या वाणीतून जे काही शब्द चांगले निघतील ते बुद्धीच्या प्रेरणेनेच निघतात. त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमामध्ये वयाची अजिबात कुठलीही अट नाही. छोट्या मुलांपासून तर वयस्कर वृद्धांपर्यंत ही पूजा सगळेजण करू शकतात. आपल्या इथे येताना सर्व पालकांनी आपल्या मुलांना घेऊन यायचं आहे. त्याचसोबत आपण आपल्यासोबत 2 तांबण आणायचे आहे, 2 वाट्या आणायच्या आहे, चमचा आणायचा आहे. पूजेसाठीचं साहित्य या गोष्टी लागणार आहेत. आणि फुलं, अक्षता, हळदी, कुंकू या गोष्टी आणायच्या. आणि सरस्वती संच आपल्या केंद्रात उपलब्ध आहे. केंद्रामध्ये स्टॉलवर तुम्हाला सरस्वती संच मिळेल तुम्हाला. आणि वयाची कोणती अट नसल्यामुळे लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्याचबरोबर या सुरुवातीला आपण सरस्वती मातेचं पूजन करणार आहे.
सरस्वती मातेचं पूजन झाल्यानंतर सर्व लहान मुलांनी या त्यांच्या आई वडिलांना घेऊन आलेल्या मुलांनी मातृपितृ पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आजी आजोबांना देखील घेऊन यायचं आहे. त्यांचंही आपण या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांकडून पूजन करून घेणार आहे. त्यामुळे मुलांना हे संस्कार घडतील की आपले आई वडीलही त्यांच्या आई वडिलांची व्यवस्थित काळजी घेतात आणि त्यांचं पूजन करताय तर त्यांना हे समजेल की आपण पुढे कसं त्यांना सुसंस्कृत करता येईल म्हणून. आणि वेळ ही 10:30च्या आरतीनंतर आहे 26 जुलैला रविवार रोजी. तर सर्वांनी 10:30च्या आरतीला उपस्थित राहायचं आहे. श्री स्वामी समर्थ. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.